झी 24 तास एक पाऊल पुढे. राधा ही बावरी ही मालिका सध्या रंजक वळणावरती आलेली आहे. राधा सध्या सौरभच्या प्रेमात पडली आहे, तर दुसरीकडे तिने केदारला लग्नासाठी नकार कळवलाय. आता ही मालिका पुढे काय वळण घेणार आहे याची उत्सुकता तुम्हालाही आहेच ना, आणि म्हणूनच चॅनल कट्टाची टीम तुम्हाला घेऊन जाणार आहे या मालिकेच्या सेटवर. माझ्यासोबत राधा आणि डॉक्टर मानस दोघंही आहेत. तुमच्या दोघांचे चॅनल कट्टामध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. राधा आता नक्कीच सौरभच्या प्रेमात पडलेली आहे, म्हणजे असं प्रेक्षकांनाही कळलंय. तिला कळलंय? मला नाही वाटत तिला अजून कळलंय, कारण ती अजून याच गोष्टीमधनं बाहेर आली नाही की तिने आता जस्ट केदारला लग्नासाठी नाही म्हणाली आहे ती. त्यामुळे आणि केदारचं सुद्धा एक नवीन रूप तिला थोडंसं दिसलेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्यामध्ये अजून आहे. अर्थात सौरभची कंपनी तिला आवडते, पण ती प्रेमात पडली आहे, तिला तो आवडतो नाही आवडत ते अजून हे तिच्याकडनं तिला कळत नाही. मी तेच विचारणार होते की केदारचं खरं रूप म्हणजे खरं नक्की काय, राघव मंत्री की केदार धर्माधिकारी, हे कुठेतरी राधाला थोडंफार समजतंय असं झालेलं आहे. तर त्या सगळ्याला राधा कशा प्रकारे रिॲक्ट करणार आहे? जेव्हा केदारनी पहिल्यांदा असं रिॲक्ट केलं, आपण जो सीन बघितला तो पहिल्यांदा जेव्हा असं रिॲक्ट केलं तेव्हा तो शॉक होता, कारण केदारला कधीच तिने असं बघितलं नव्हतं की असं एकदम ओरडणारा किंवा काय म्हणालीस मला असं वगैरे म्हणणारा. तर ती शॉकमध्ये आहे नक्कीच. पण नंतर केदारनी सावरून सुद्धा घेतलं हे सांगून की मी तर सौरभ सारखा प्रयत्न करत होतो तुला हे करायचा, हसवायचा वगैरे. तर ती अजून त्या कन्फ्युजनमध्ये की हे नक्की काय होतं, म्हणजे तिला कळत नाही काय चालू होते, की खरंच केदारनी सौरभ सारखा प्रयत्न केलाय का खरंच काहीतरी दुसरं आहे, हे आता कळेल तिला, हळूहळू कळेल. घाबरलात की काय? मी मस्करी करत होतो. सौरभची कॉपी. डॉक्टर मानस नेहमीच राधाच्या बरोबरीने कधीही कुठच्याही अडचणीत सापडली की किंवा काही बोलायचं असलं, शेअर करायचं असलं की डॉक्टर मानसकडे जाऊन ती सगळं बोलते. ह्यावेळी डॉक्टर मानस राधाला कशा प्रकारे मदत करणार आहे? आत्ता जो काही ट्रॅक चालू आहे त्याप्रमाणे सई प्रधान आणि डॉक्टर मानस या दोघांनाही ते प्रकर्षाने जाणवते की तिच्या नकळत ती सौरभच्या प्रेमात पडायला लागली आहे. सो हे तिला कुठेतरी, म्हणजे मी काही एका एपिसोडला माझं असं हे होतं की मी सगळ्या गोष्टी बोलतो राधाबद्दल आणि सौरभबद्दल, की सौरभ तिच्यापेक्षा लहान आहे, राधा मॅच्युअर्ड आहे. तर हे दोघांचे विरुद्ध स्वभाव आज एकमेकांना आकर्षित करतायत, पण ते पुढे जाऊन त्या दोघांनाही त्रासदायक ठरणार आहे. तर आता पुढे सई प्रधान आणि आमचं ह्या सगळ्या विषयावरती, दोघांच्या विषयावरती आमचं बोलणं होतं आणि मग एका निर्णयापर्यंत आम्ही पोचतो. असं आता पुढे घडेल. सो ते प्रेक्षकांना बघायला मिळेलच. कधी हसून मोडावे तिच्या रुसव्यात शब्दांचे दुहेरी बोलणे व्हावे. थोडंसं काय पॉझिटिव्ह घडणार आहे की निगेटिव्ह घडणार? मला तर काहीच माहिती नाही ह्या दोघांमध्ये काय शिस्त आहे ते. डॉक्टर प्रधान आणि मानसमध्ये काय शिस्त आहे मला काहीही माहिती नाहीये, आणि मला स्वतःलाही कळत नाही की मी प्रेमात पडले नाही पडले. तेव्हा मी खूप चांगल्या स्टेजमध्ये आता मला काहीच कळत नाहीये. ज्या गोष्टी सौरभच्या बाबतीत, राधाच्या बाबतीत आणि सौरभच्या बाबतीत ज्या घडतायत, तर त्याच्यामध्ये राधा खूप हॅपी आहे. सो ही गोष्ट सई प्रधानांना आणि मला दोघांनाही चांगली वाटते की ती सौरभच्या संपर्कात आल्यानंतर जे तिचं वागणं आहे ते बदलतंय. ती तिच्या पहिल्या ज्या गोष्टी आहेत त्या विसरते आणि कुठेतरी एक चांगलं पाऊल टाकायचा प्रयत्न करते. सो नक्कीच पॉझिटिव्ह विचार आम्ही करू असं मला वाटतंय, आणि लोकांनाही ते बघायला आवडेल. आता जी राधा आहे ती पूर्णतः बदललेली आहे पूर्वीच्या राधापेक्षा. तर एक श्रुती म्हणून तू ते कितपत एन्जॉय करतेस? राधा हळूहळू बदलते, अजून पूर्ण बदललेली नाहीये. तिचे कपडे अजून पांढरे आहेत. मला खूप जणांनी विचारलं की तू रंगीत कपडे कधी घालणार, पण हळूहळू या सगळ्या गोष्टी बदलतील आणि मी खूप एन्जॉय करते. कारण मी पर्सनली अशी आहे, म्हणजे मी खूप वेळ शांत नाही बसू शकत. तू कधी असं अचानक सेटवर आलीस तर आम्ही सगळे धांगडधिंगा करतोय, एकमेकांची खेचतोय, हसतोय. आम्ही जे फंबल करतो डायलॉग बोलताना त्याच्यावर सगळे आम्ही चर्चा करतो आणि हसतो. त्यामुळे जेव्हा हे ट्रान्सफॉर्मेशन होईल माझ्यामध्ये, पांढऱ्या कपड्यातून रंगीत कपडे किंवा मेकअपमध्ये जरा चेंजेस होतील किंवा
जी शांत असलेली राधा एकदम हसायला लागेल, खुलून हसते वगैरे. तर मी खूप एन्जॉय करेन की मुळात तशी आहे. मग आय बी इन माय ओन कॅरेक्टर. म्हणजे मी श्रुती आणि राधामध्ये मग फार काही फरक नसेल, त्यामुळे मग मला खूप कम्फर्टेबल वाटेल तेव्हा. तुमच्या दोघांच्या ट्युनिंग बद्दल ऐकायला लागलं, कारण की बरेचसे सीन तुमच्या दोघांचे आहेत किंवा एक मॅच्युअर्ड फ्रेंडशिप जी असते ती तुमच्या दोघांची दाखवलेली आहे. त्याबद्दल मला थोडंसं ऐकायला आवडेल. सुरुवातीलाच असं दाखवलंय की मी राधावरती प्रेम करत असतो आणि ती प्रपोज करणार असते. सो त्याला कुठेही राधाला दुखवायचं नसतं. नाही रे, तो खूप तिला सांभाळून घेत असतो पहिल्यापासून. सगळीकडे शोधलं. आणि त्यामुळे आमची एक मैत्री खूप चांगली आणि तीही खूप चांगल्या पद्धतीने माझ्यावरती विश्वास टाकते. कुठलीही गोष्ट असेल तिच्या बाबतीतलं ती माझ्याशी शेअर करते. त्यामुळे ट्युनिंग खूप चांगलं जमतं त्यांचं आणि आम्हालाही करायला मजा येते. काय निगेटिव्ह गोष्टी फार आमच्यामध्ये काही घडत नाही. नाही, पण आमचं कॅरेक्टर खरंच खूप सुंदर आहे. कारण राधाच्या आयुष्यामध्ये सुरुवातीपासून फक्त 2 व्यक्ती होते जे अत्यंत क्लोज होत्या. एक डॉक्टर प्रधान आणि एक मानस. आणि अर्थात डॉक्टर प्रधान वयाने थोडे मोठे असल्यामुळे काय काय गोष्टी ज्या मे बी त्यांच्याशी नाही शेअर करू शकायचे, मी ओपनली मानसशी शेअर करू शकायचे. आणि मला हे अर्थात राधाला हे माहिती नव्हतं की हा माझ्या प्रेमात होता. त्यामुळे कुठलीही गोष्ट असू दे, म्हणजे मानस मला भूक लागली, मानस मला हे होतंय, मानस माझं डोकं दुखतंय, मानस मी आता सौरभला भेटले, मानस मी आता त्याच्या घरी पण गेले, मानस तर मी काय करू, मानस आता रिया कशी, सगळं जे काय आहे ते सारखं मानस 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 मानस. कारण त्यांची इतकी मॅच्युअर्ड आणि क्लोज फ्रेंडशिप आहे. आणि राधाने कधीही ती प्रेमामध्ये इंटरप्रेट केली नव्हती. तिने ती फक्त मैत्री म्हणून ठेवली होती आणि ती आय थिंक दिसते आमची स्क्रीनवर. आमच्याशी खूप मनमोकळ्या गप्पा मारल्यात दोघांनी आणि खूप छान. पुढे काय होणार आहे ते सुद्धा थोडंसं आमच्या प्रेक्षकांना सांगितलं, त्याबद्दल तुमच्या दोघांचेही खूप खूप आभार. हे तुम्हाला नक्की सिरियल पाहिल्यावरच कळेल. व्हिडिओ जर्नलिस्ट वैभवसह शिल्पा आपटे, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.